काय बडबडतोस तू? विनय यार ठीक आहे ना, अजून किती दिवस आई बाबांना असं अंधारात ठेवणार आहेस? कशाबद्दल अंधारात? तुमच्याबद्दल. राघव तू काय बडबडतोयस? राघव पास हा प्लीज. हो मस्करी करायची ही वेळ नाहीये. हा हा अभ्या, मी मस्करी करत नाही हा. आणि तुम्ही का खोटं बोलताय? विनयचं ठीक आहे. आपलं ठरलं होतं ना आज सगळं खरं खरं सांगून टाकायचं. ठरलं होतं ना काव्य शालमाली, ठरलं होतं ना? हो ठरलं होतं. हो हो हो, ठरलं होतं. तुमच्यापैकी खोटं कोण बोलतंय बे? बाबा विनय घाबरतोय तुम्हाला. अहो बाबा म्हणून बिचारा खरं सांगत नाहीये तुम्हाला. खरं तर विनय आणि आकांक्षाचं जुळलंय. काय? हो जुळलंय. विनया खरंय का बे? अगं ए, बस तू एक शब्द बोलू नको. तुझ्यावर गेलं हे पोट. अहो बाबा हा काय म्हणून खरं कळूच द्यायचं नाही. ए आकांक्षा, तू काय ते खरं सांग. काय बोलतो यार राघव? बाबा तुम्ही असे ओरडलात तर ते घाबरणार नाही का? मला सांगा, असं कोण येतं तीनदा घरी? तुमचा पाय दुखत होता म्हणून स्वतः घरी आली ती फोटो घेऊन तुम्हाला दाखवायला. दिवाळी असताना सुद्धा घरी आली, तुमच्या पाया सुद्धा पडली. काही बोलू नको आता मध्ये तू. तुमच्या पाया पडली काय विनयाला जाणून घ्यायचा प्रयत्न करते. अभ्यास. अरे हा बरोबर बोलतो राघव. तू येण्याचा अभ्यास काहून करत होती? बाबा मी फक्त मिस्टर विनय आकांक्षा बस कर आता. अरे एरवी आमच्या समोर विन्या विनू विन्स असं काय बोलत असतेस. काय? आता आई बाबांसमोर कशाला उगाच मिस्टर विनय चाललंय? विन्स कधी? नाही ग खोटं बोलतोय, नेहमीचे जाळे त्याचे. अगं काय कर? गप्पा बस. मी बरोबर तेच बोलतोय. हे बघ, तुला एवढ्यात लग्न करायचं नाहीये ना मग आपण तसं सांगू ना बाबांना. बाबा थोडी नाही म्हणणार आहेत. काय बाबा नाही थोडी म्हणणार आहेत. निदान ते निश्चिंत तरी होतील की त्यांना त्यांची सून मिळाली म्हणून. अरे पण राघव आता हे फार होतंय. मी तेच सांगतोय सुम्या. अजून किती दिवस आई बाबांना असं अंधारात ठेवणार आहे? सांग ना, तू सांग. अरे हा काय करतोय? जाम पडणार आहे याला. ती पडणार आहेच, पण मला खूप मजा येते. याला पडल्यावर आणखी मजा येईल. अहो आई बाबा हा राघव हे खूप चुकीचं आहे. तुम्ही दोघे जरा गप्पा बसणार आहात का? मला बोलू देणार आहात का? बाजू चट. अरे आई बाबा, तुम्हाला आकांक्षा सून म्हणून पसंत आहे का? मला तर आधीपासूनच पोट्टी पसंत होती. तिने आई बाबा आहेत ना घरी. राघव काय रे, हे सगळं करण्याआधी आम्हाला एकदाही सांगण्याची गरज वाटली नाही तुला? हो ना, दरवेळेस आपण एकमेकांची डिस्कस करतो आणि मग डिसिजन घेतो, हो की नाही? नाहीतर काय, कोणाच्याही आयुष्याचा निर्णय घेणारा तू कोण? हो. मी मित्र आहे त्याचा. आणि तुम्हाला सांगून काय झालं असतं? तुम्ही सांगितलं असतं की भिकार आयडिया आहे म्हणून. असं काही करू नकोस. राघव ह्या वेळेला जरा अतिच झालंय. गप्पा बस तू. ही सगळी ना तुझी चूक आहे. अरे सौम्याला शोधल्याबद्दल तुला थँक्स म्हणालास म्हणून डोक्यात हवा गेली त्याच्या. स्वतःला मोठा लवगुरू समजायला लागलाय. करेक्ट आहे. त्या देविकाच्या प्रकरणात पोलीस आले होते, 12च्या भावात गेलो असतो आपण. नशिबाने आपण वाचलोय. ह्या प्रकरणात काय करणार तू? एक मिनिट. एक तर त्या गोष्टीचा इथे काही संबंध नाही आणि त्या प्रकरणात आपल्याला सुटणं शक्य तरी होतं कारण का आपली चूकच काही नव्हती. इथे घरचा प्रश्न आहे. इथे काय करणार आहोत आपण? राघव आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहोत? बोल ना आता, काय करणार काय आहोत आपण? बोल बोल बोल. एक मिनिट. आकांक्षा तू बोल.
मी हे जे काही केलंय त्याचा तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, पण म्हणजे हे सगळं करून काय साध्य करणार आहे आपण ते मला नाही कळत आहे. मी सांगतो ना, आमच्या या आलू बोंड्याला एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. राघव तुझे काय बोलतो? कसं आहे? आपली मजा इकडे. चल चल चल, काय टाइमपास लावलाय? हा, मार 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 मार. अरे अरे काय भांडताय लहान मुलांसारखे? मला सांग, बाबांना कसली काळजी वाटते? तुझं लग्न ठरत नाही याची. एकदा का त्यांना कळलं की तुझं लग्न ठरलंय की मग ते लग्नाची घाई करणार नाही. तुला वेळ मिळावा म्हणून मी हे सगळं केलंय. हा, अरे हो, पण तू आकांक्षाचं नाव का घेतलंस? म्हणजे आकांक्षाचंच नाही तर विनयच्या परवानगीशिवाय कुठल्याही मुलीचं नाव घ्यायचं नाही. करेक्ट. राघव, तू मला तुझ्या कॅफेमधनं काढून टाक, कारण ह्या बाबतीत मी काव्याच्या बाजूने आहे. एक मिनिट. तुझे आई बाबा काय म्हणत होते? त्यांना आकांक्षासारखी सून हवी, आकांक्षासारखी सून हवी आहे. आकांक्षा त्यांची सून आहे हे कळल्यावर किती खुश झाले होते ते. आई बाबांना ना नीट ओळखतच नाहीस तू. ते मला उद्या बोगल्यावर चढवतील त्यांच्या मनात आलं तर. नाही ते काही नाही, मी त्यांना आत्ताच्या आत्ता सगळं काय ते खरं सांगणार आहे. मिस्टर विनय, आत्ता तुमची आई खूप खुश आहे आणि तुमचे बाबा पण खूप खुश आहेत माहितीये मला. माझ्या आई बाबांना माझ्यापेक्षा जास्त सगळेच ओळखतात. तसं नव्हतं म्हणायचं मला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आत्ताच पॅनिक होऊन त्यांना सगळं खरं सांगितलं तर ते नाराज होतील ना. थोडा वेळ जाऊ दे. ते गावाला जायच्या आधी आपण त्यांना सांगू सगळं खरं. करेक्ट आहे. पण मॅडम, तुमचं काय म्हणजे गाढवाच्या गाढवपणामुळे तुम्ही उगाच त्यात ओढल्या गेल्यात. म्हणजे तुम्हाला उगाच टेन्शन नको ना. मी मैत्रीण आहे की नाही तुमची? मग एक मैत्रीण तिच्या एका मित्राला मदत करू शकते ना. आणि आपण सगळेच शांतपणे विचार करून ठरवू आणि मग सांगू त्यांना काय ते. विनया बरोबर बोलते ती. मला कळलंय तुम्हाला बाबांनी का बोलवलंय ते. का? आईला तुमची ओठी भरायची. ओटी? हो. काय साखरपुड्याचा प्लॅन आहे की काय? साखरपुडा? इले आपण आपली पोरगी करून घेऊया काय, म्हणजे लफडत नाही. एक मिनिट. कारण त्याने लफडा होईल. आता याने काय लफडा होईल बे? तुम्ही जर हिला दत्तक घेतला तर ही तुमची मुलगी होणार. हा, आणि ही जर तुमची मुलगी झाली तर विनया आणि ही बहीण भाऊ नाही का होणार?